कालच्या फवारनंतर रिझल्ट चांगला दिसला. म्हणजे कांद्याला काळोखी आली, माना सुदृढ बनल्यावर पात चांगली ताकदवान बनली. नमस्कार, मी वैभव सुतार, ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण किरण सरांच्या प्लॉटवर आलेलो आहे. त्यांचा आपण कांद्याला डेमोची फवारणी दिली होती. तर आपण त्यांच्याकडनंच अनुभव जाणून घेऊया की त्यांना कसं वाटलं डेमो नंतरचा रिझल्ट आणि औषधाचा फरक. नमस्कार, मी किरण नवनाथ जाधव, राहणार गिरीम. मोबाईल नंबर 9168 74 78 78. तर सुरुवातीला आपल्या कांद्याचं म्हणजे पिवळा पडलेला कांदा आणि माना पडलेल्या कांद्याच्या. तर नंतर आम्ही काजूची फवारणी घेतली. काजूच्या फवारणीनंतर रिझल्ट चांगला दिसला. म्हणजे कांद्याला काळोखी आली, माना सुदृढ बनल्यावर पात चांगली ताकदवान बनली. तर रिझल्ट एकदम चांगला आहे. शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देता या काजू औषधाबद्दल? काजू औषधाबद्दल म्हणजे फवारणी घेतली, जर माना आकडे झाले असतील किंवा पाती पिवळ्या पडल्या असतील, तर तुम्ही काजूची फवारणी जरूर घ्या. तुम्हाला एकदम चांगला असा रिझल्ट दिसेल. धन्यवाद.